Now I would like to call Shri Dr. Virupaksh Maharaj to bless our students with their few words. श्री गुरुभ्यो नमः. द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलनाच्या ह्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रे सर आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथीगण, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालकवृंद, ज्येष्ठ नागरिक, मातापिता आणि तरुण मित्रांनो, आजचा हा द ब्राइट इंग्लिश स्कूलचं 9 वर्षाचं कार्य आम्ही पाहिलं तर मुखेड तालुक्याच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये द ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलचं नाम लौकिक केलेले आहेत. आज नांदेड जिल्ह्यामध्येच एखादं चांगलं स्कूल असेल तर ते आपलं स्कूल आहे असं म्हणायला सर्वांना आनंद होतो. अशी स्कूलमध्ये गेले 9 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एक कैलास सरच नव्हे तर त्यांचं सहकार्य करणारे सर्व स्टाफ आणि त्यांची मॅनेजमेंट टीम असेल आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व जे काही पालक आहेत, तुम्हा सगळ्यांचे सहकार्याने आज पाहता 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं क्रांती घडवून दिलेली आहे. म्हणून अशी संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना स्कूल बाबतीमध्ये फार काय असं बोलावं आवश्यकता नाही, परंतु आज मुंडकर सर प्रास्ताविकमध्ये सांगत असताना सांगितले संस्कार आणि ज्ञान आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्कार आणि ज्ञान देत असताना माझी एक छोटासा सूचना आहे. संस्कार ज्ञानाच्या बरोबर सेवा ही आपल्या मुलांना शिकवण्याची गरज आलेली आहे. संस्कार, ज्ञान, थोडाफार सेवा, सेवाच्या बरोबर थोडंसं नम्रता, हे 4 गोष्टी आम्ही मुलांना शिकवलं तर भविष्यामध्ये खूप मोठं नोकरीला नाही गेलं तरी चालेल, परंतु तो मुलगा एक चांगला नागरिक म्हणून या समाजामध्ये जगण्याचं चांगलं ज्ञान तुमच्या शाळेतून आपल्याला भविष्य देता येतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थी आणि उपस्थित तुम्हा सर्वांना आज सांगण्यासारखं आहे तर आपल्या मुलाला जे काही थोडाफार अग्रेसर गोष्ट आपण म्हणतो. आज तुम्ही पाहतो तुमच्या मुलाला एक गोष्ट नाही दिलं तर तुमच्या मुलाला राग येतो का? तुम्हाला 2 मिनिट बोलणार कारण आपल्या विद्यार्थ्यांचं ऐकायचं आहे, विद्यार्थ्यांचा डान्स बघायचा आहे, म्हणून तुम्हाला जास्त विचारणार नाही. एकच गोष्ट, तुमच्या मुलाला राग येतो का? मग राग येत असेल तर मी काय करतो, त्या तुमच्या मुलाला तुम्ही लाड करून त्या मुलाला काय करू लागलात, लाड करून त्याला बिघडवायचे प्रयत्न करू लागला. म्हणून आज माझं सांगणं आहे तुमच्या सर्व मुलांना एका काळातला विचार केला तर आम्ही सगळे जे व्यासपीठावर लंगडले आहोत, शिक्षकाकडून छडीचा मार खाऊन पुढे आलेले आहोत. सर्वांना माहिती आहे आज तुमच्या मुलांना छडीचा मार भेटणार नाही, परंतु एखादा सराने जोरात बोलले तर लगेच मी विचारतो माझ्या मुलाला जोरात का बोललात. मग ह्याच्यातून होऊ लागले काय तर मुलामधलं जे काही खरं नम्रता आला पाहिजे, सेवा आला पाहिजे, शिक्षकाप्रती जे काही चांगलं भाव आला पाहिजे ते नसून उलट मी एवढा पैसे देतो तर माझ्या मुलावर काही व्हायला नको असं जे काही सुरू होत आहे. म्हणून या सर्व या मुखेड शाळेतल्या सर्व पालकांनी आपल्या मुलांना थोडाफार संस्कार, ज्ञानाच्या बरोबर सेवा करायचं आणि राग कमी करून आपला लागेल ते देण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून त्या मुलाला अशी तुम्ही ज्ञान दिला पाहिजे तर त्या मुलाला वाटलं पाहिजे नाही बाबा मी हट करून काही कमवण्यापेक्षा मी कष्ट करून तुमच्या मुलगा दुसरी, तिसरी, चौथीमध्ये 1 नंबरवर आला तर गिफ्ट द्यायची तुम्ही सुरुवात करा. अशी थोडा मुलांमध्ये परिवर्तन आणायला तर खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रातल्या सर्व मुलांनी चांगलं घडू शकते एवढ्या प्रसंगामध्ये सांगत या द ब्राइट इंग्लिश स्कूल मधला मुंडकर सरापासून सर्व जे काही त्यांची मॅनेजमेंट आहे, त्यांचे स्टाफ आहे, तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो. आणि एक सगळं दोन्ही हात वर करून करायचे, मुठ्ठी बांधायचं आणि देशात देश प्रेम वाढला पाहिजे. मुठ्ठी बांधा, हात सोडू नका, मुठ्ठी बांधा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे